कशानेच सोडणार नाही आणि पाणी येत नाही साहेब. एक महिना झाला नाला आडवे झाला अजिबातच नाही ना प्यायला पाणी नाही कशालाच नाही. माझं 75 काय करणार मग? हां कोणी ऐकत नाही पाणी येत नाही आणि आलं तर बारीक बारीक येते. केली होती पण कोणी ऐकत नाही. पाणी नाही बाथरूमला जायला पाणी नाही. आता मी अपंग आहे कसं जायचं कसं यायचं पाणी येत नाही. हां प्यायला सुद्धा पाणी नसते. आलं तर 2 हांडे भरतात. आंघोळ 2 दिवस आम्ही आंघोळ करत नाही. 7-8 दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होता. गेले 4 दिवस आमच्याकडे थेंबरी पाणी आलं आणि आम्ही कंटिन्युअस फॉलोअपमध्ये होतो. तर MIDCचे अधिकारी वगैरे येऊन चेकिंग करून गेले. खाली असंच काम खाली चालू होतं. त्यावेळेस आम्ही बघितलं की वर काका टेरेसवर ॲक्च्युली त्यांना चालण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते एवढ्यावरती जाऊ शकत म्हणजे सहज आम्ही आवाज देऊन विचारलं की काका तुम्ही तिकडे कसे पोहोचले. ते म्हणाले की थांबलो. मग थांबा म्हणून सांगितलं आणि मग टेरेसवर जाऊन विचारलं काय इकडे. त्यांनी अरे कंटाळलो आता कुठून बघणार मी सगळं हे सगळं आणि असं वाटतं की मी आता पुढे घ्यावं म्हणून मी आलो होतो. ते दुर्घटना थोडक्यात टळली. आम्ही बघितलं आणि आवाज देऊन संपवून मग काकांना घरी नेऊन शांततेने बसवलं. दादाला फोन केला दादा असा असा विषय आहे तू या म्हणून. मग फक्त आमची एवढीच मागणी आता आम्ही लहानपणापासून यांचं पूर्ण वय इकडे गेलं. पाणी पहिलं सुरळीत होतं. पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे. पाणी सुरळीतपणे यावं एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी आहे. MIDCकडे पण मागणी आहे की पाणी आम्हाला जसं आधी सुरळीत होतं तसं आता पुन्हा करू नये. आणि लो प्रेशरमध्ये म्हणजे आता तुम्हाला सांगू आधी जर 100% येत होतं तर आता 20% येतो. अगदी या प्रमाणात कमी झालेलं